हा भावा, पण यार एवढं तरी लोकांना अक्कल असायला पाहिजे ना. फक्त त्या पूर्ण विंडशील्डला क्रॅक, खर्चात खर्च लागलाय मात्र आपल्याला. बाप रे, यायला मध्येच उभं होती. सुप्रभात मित्रांनो, मी सुमित मामुंकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे ट्रॅव्हल विथ लोणूर या आपल्या चॅनलवर. आज आहे संडे आणि ऑलमोस्ट वाजलेत 5 आणि आज आपण चाललोय लोणावळ्याला. तर बाहेर अजून तरी काय पाऊस नाही. आपण एक काम करूया, आपण आपली कॉफी संपवूया आणि डायरेक्ट भेटूया बाईकवर. चला. चला, ऑलमोस्ट 5:30 वाजलेत. तरी मला हा जो तामजाम आहे तो करायला मला तरी 10 मिनिटं गेले. कारण ही जी बॅग आहे ना, त्याला पहिल्यांदा तुम्हाला खाली एक बेस आहे ते त्याला अटॅच करून नंतर मग त्याच्यावर स्ट्रॅप्स वगैरे ॲडजस्ट करून आपल्याला ती बॅग लावावी लागते. तर आता आपण निघूया आपल्या प्रवासासाठी. आज संडे ब्रेकफास्ट साईट चालू करूया. तर हर हर महादेव, सुंदरच्या नावाने चांग भलं. स्टार्टर मारू. फायनली आपण निघालेलो आहे आणि आता जसं की बघू शकतो थोडं थोडं कुठेतरी उजेडायला चालू झालेलं आहे. खूप भारी वाटतं, पण असं मस्त एकदम असं थंडावा आहे. आणि या थंडाव्यामध्ये आपण राईड करतो आणि आपण चाललोय. आजचं डेस्टिनेशन आहे आपलं लोणावळा. तर आलोय आपण कळवा नाक्याला. तो वंदन करूया छत्रपती शिवाजी महाराजांना आणि आपण पुढे निघून जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज तीच आहे. आणि इकडे पण हा पुतळा आहे ना महाराजांचा. हा लहान होतो मी तेव्हा प्रणव मुखर्जी आलेले राष्ट्रपती उद्घाटन करायला. पुढे जाऊन आपण ग्लव्ह घालूया. तर बघायला गेलं ना तर हे रायडिंग शूज असं मला थोडं कुठेतरी याचा कम्फर्ट जाणवायला लागलाय. कारण मी जो पहिल्यांदा रायडिंग शूज वेअर केलेले ना, मला अजिबात कम्फर्टेबल वाटत नव्हतं. एक तर हे रायडिंग बूट आहेत, ओके, याचा तोल खूप असा जाड आहे आणि त्यामुळे मला पण कुठेतरी आणि त्यात ही स्पोर्ट्स बाईक आहे, त्यामुळे थोडंफार मला कुठेतरी व्यवस्थित वाटत नव्हतं. गिअर वगैरे चेंज करायचं खूप डिस्कम्फर्ट वगैरे यायचा. पण आता मला असं काय वाटत नाही आहे. कसं आहे ना, आपण एखाद्या गोष्टीला यूज करतो ना, आपण त्या गोष्टीसाठी ना यूज होत जातो. उजाडलाय मस्त आहे की उजाडायला चालू झालेलं आहे. दिवसाय उजेड काय आलेलं नाही आहे. 5:30 झालेत. वातावरण खूप भारी वाटतं एकदम मस्त. पाऊस तर नाहीये पण थंडावा आहे हवेमध्ये, थोडा गारवा आहे. हा भावा, काय करतात तुला खरंच. रिक्षा आपण लावली ना 71 किलोमीटर आपले कम्प्लीट केले. काल पेट्रोल करून ठेवलंय मी, त्यामुळे काय आता हे आणि आणखी एक रायडर, बहुतेक आपण लोणावळ्यालाच जाणार असावं पण हेवी रायडर दिसतोय. काम करतो पण ऍक्च्युली 5ला निघायचं होतं. आपण वेळेच्या पण मागे चाललोय. तर तुम्हाला भेटू थोडस जेव्हा उजेडायला चालू होईल ना तेव्हा. खोपोली 27 किलोमीटर, कर्जत 30, पुणे 104. आपण आता आहोत लोणावळ्याच्या रोडला. वातावरण खूप भारी आहे. मला ऍक्च्युली कंट्रोल होत नव्हता. मी म्हटलं आणखी पुढे पुढे करत चाललेलो, पण तुम्ही बघू शकता लांब ना तिकडे धुका आहे एकदम. काय आता बोलणार, आपल्याला खर्चात खर्च लागलाय. आता काल गेलेलो डिकॅथलॉनला पोंचो बघायला, रेनकोट बघायला. ओके, रेनकोट तर काय आवडला नाही, घेतला नाही, पण खर्चात खर्च लागलाय मात्र आपल्याला. मी आलो आधी पार्किंगला जशी बघितली ना गाडी स्टँडवर, मी कधीच माझी गाडी डबल स्टँड शिवाय लावत नाही. ओके, आलो जाताना मस्त आहे की डबल स्टँडला लावून गेलो. अच्छा, इकडे मॅगडी पण चालू झालं. बरं, मॅगडी चालू झालं. ओके, तर आपण बोलत होतो की आपण गाडी डबलला लावलेली आणि येऊन बघतो त्या गाडी सिंगलला. हेल्मेट लांबून दिसलं नाही. मी म्हटलं काय हेल्मेट गेलं कुठे. मी हेल्मेट लॉक लावून ठेवलेलं तसं,
हेल्मेट त्या साईडला पडलेलं त्याच्या. ओके, आणि बघतो तर गाडी चालू करायला गेलो, म्हटलं ठीक आहे लावले असेल कोणीतरी, आणि चालू करायला गेलो तसं माझं लक्ष गेलं या विंडशील्ड कडे. मला काहीतरी ऑड वाटलं आणि गाडी नेमकी काळोखात उभी ठेवलेली माझी. मी बघितलं, म्हटलं हे काय सीन आहे, हा काय शॉट आहे भेंडी. मी बघितला, कॅमेरा चालू केला, टॉर्च मध्ये बघितलं की भाई हा तर काहीतरी वेगळंच काहीतरी आहे. बघतो तर पूर्ण विंडशील्डला क्रॅक. पार्किंग मध्ये कोणीतरी कांड केला असणारच, पण यार एवढं तरी लोकांना अक्कल असला पाहिजे ना. गाडी डबल स्टँडला आहे आणि असं पण नाही की बाबा माझ्या एकदम विचित्र गाडी लावली होती, व्यवस्थित गाडी लागली होती. त्यामध्ये पण गाडी हलवण्याच्या नादामध्ये ना कोणीतरी पूर्ण कांड करून मोकळा झालेला. पूर्ण माझा ना खर्चामध्ये पडलाय. वायझर वरून आठवलं, तुम्हाला जर प्रश्न पडला असेल वायझर मी लावलाय कुठं, तर मी इथे आय बटन मध्ये लिंक दिलेली असेल. मी वायझर हा लावलेला सह्याद्री कस्टम वर्क्स मधून. जर कोणाला वायझर किंवा हे जे जीपीएस माउंट वगैरे लावून घ्यायचंय तर सह्याद्री कस्टम वर्क्स मध्ये तुम्हाला कस्टमायझेशन तुमच्या गाडीनुसार करून देईल तो. कर्जत 7 किलोमीटर, पुणे 92 किलोमीटर. ओके, आपण कर्जत फाट्याला आता. अच्छा, हे एक मंदिर आहे जे कर्जत फाट्याला आहे. ओके, हर हर महादेव. कसलं भारी वाटतंय यार हे. वातावरण एवढं भारी झालंय ना आता एकदम. हा कॅमेरा जज करतो काय माहित नाही, या साईडला ना फुल फॉग होता मगाशी. आणि अशा याच्यामध्ये ना राईड करायची जी मजा आहे ना तीच वेगळी आहे. आणि या पूर्ण बॅच मध्ये आपणच आहे आता, बाकी सगळे गेलेत. वाजल आले 7 वाजायला आलेत आता. आपण आता खोपोलीच्या आसपास आहे. खोपोलीतून आय गेस 5-6 किलोमीटर असेल आणखी. खंडाळा 17 किलोमीटर. ठीक आहे. खोपोली 7 किलोमीटर. खालापूरला आपण आता हा रोड काय नवीन नाही माझ्यासाठी. आपण गावी गेलो, माझा जो पहिलाच व्लॉग होता त्या व्लॉग मध्ये आपण ज्या रोडने गेलेलो खालापूर मार्गे, तो हाच रोड होता. आपण इथून गेलेलो खालापूरला आणि खालापूर वरून मग आपण डायरेक्ट बाहेर पडलेलो माणगावला आणि मग माणगाव वरून डायरेक्ट महाड. आणि या साईडला मी 2-3 वेळा आलोय बाईक घेतल्यापासून. लोणावळा तसं काय पहिल्यांदाच नाही चाललोय मी, याच्या आधी पण आलोय जाऊन बाईकने, त्यामुळे असं काय वेगळं काय वाटत नाही मला. आता बघा लांबवर तुम्ही बघू शकत असाल ना, ते जे दिसतंय ना तुम्हाला पूर्ण असं धुकं दिसतंय. म्हणजे तो डोंगर आहे ना पूर्ण धुक्याच्या चादरीमध्ये गेलेला आहे वाहून. आता काय पावसाळा चालू झालाय, जून चालू झालाय ना, आता हा पूर्ण महाराष्ट्र पावसाळ्याच्या खास करून हा पट्टा जो आहे कोकण किंवा हा घाटा साईडचा, हे बघा तिकडे पण फुल फॉग आहे. पूर्ण असं धुकं पसरलंय. पावसाळ्यामध्ये ना राईड करायची हीच मजा असते, पावसाळा आणि थंडी. कारण निसर्ग जे आपली काही वेगवेगळी रूप दाखवतो ना, खरंच सांगतो ते बघण्याला लायक असतात. म्हणजे एवढं भारी असतं ना ते, बघायला पण खूप मजा येते. म्हणजे राईड करताना जो थकवा असतो ना तो येणार नाही तुम्हाला. आणि जरी आलाच तरी हे असे हिरवीगार असे दृश्य, हे असं धुकं बघून खूप भारी वाटतं. कर्जत फाटा, जामरुख फाटा, कर्जत फाटा. ओके, हा कर्जत फाटा आहे का? मगाचं गाव होतं तिथून तर कर्जत होताच. ठीक आहे, म्हणजे दोन्ही साईडने रोड आहे. आणि आता अशा प्रकारे मधून मधून सूर्य देवता दर्शन देतात त्यांचं आपल्याला. पण भारी वाटतं यार. सूर्य पण आहे, थोडं वातावरण एकदम पावसाचं केलेलं आहे. लांब असं कुठेतरी धुकं पसरलेलं आहे. तो डोंगर तर दिसतच नव्हता मगाशी. खूप कंट्रोल केला, म्हटलं आता हे करेल नंतर हे करेल, मग कंट्रोलच नव्हता होत माझ्याने. काय किती घाई बाबा. प्या 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 प्या. बाप रे, यायला मध्येच उभे होते. खरंच यार इथल्या लोकांना कळायला पाहिजे थोडं तरी यार, की गाड्या जात आहेत. हायवे आहे यार हा, भले छोटा का असेल हायवे आहे, पण तुम्ही यार अशा रोडला तुम्ही गुरांना असे मोकळे सोडता नाही. झेपत तर कशाला पळता तुम्ही. आता असं झालंय ना, आता माझ्या या साईडला सूर्य आणि समोर बघतो ना बघा, ती मगाची डोंगराची तुम्हाला दिसत होती ना धुक्यामध्ये, आता आपण त्याच्या जवळ चाललो आहे. आलो वाटतं खोपोलीला. वी आर इन खोपोली. पाली अष्टविनायक पर्यटक निवास. तर खोपोलीकरांनो ब्लॉग बघत असाल तर लाईक ठोका, कमेंट करा आणि लिहा कमेंट मध्ये जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जवळ आलोय म्हणजे आपण आता डायरेक्ट भेटू घाटामध्ये. थोडा कॅमेऱ्याला पण रेस्ट देतो. 8 किलोमीटर, लोणावळा 12 किलोमीटर. आपण आता घाटातून चाललोय आणि इथे लिहिले पहिलंच वेडी वाकडे वळणे वाहने सावकाश चालवा.
येस, एक काम करा आता तुम्ही ना टाइमलेस मस्त की एन्जॉय करा. पूर्ण खोपोली सिटी दिसते इथे. तर ते मस्त आहे की असं धुकं पसरलेलं आणि हा आपला एक्सप्रेस काय भारी वाटतं ना. चला आपण आता इथे फोटो बिटो काढले आहेत. आता जरा वरती जाऊया त्या साईडला, तिकडे पण फोटो काढू आणि मग नाश्ता करू कुठेतरी. तुम्हाला इथे ना सगळ्या प्रकारच्या गाड्या भेटतील, म्हणजे ना स्प्लेंडर पासून ZX येणार, रॉयल एनफिल्ड, सगळं जी गाडी तुम्ही नाव घ्या फक्त. इथे बघू शकतो एक्सपल्सचा ग्रुप आहे पूर्ण, जसं ओनर्स ग्रुप तसा एक्सपल्स ओनर्स ग्रुप आहे वाटतं. आणि जेवढे एक्सपल्स आहेत ना त्यांच्या सगळ्या या पूर्ण ग्रुपमध्ये सगळ्या एक्सपल्स दिसतात. हे बघा, जर तुमच्या ओळखीमध्ये कोणाकडे एक्सपल्स असेल आणि त्याला राईडची आवड असेल तर टॅग करा अशा मित्राला हा व्हिडिओ आणि त्यालाही सांगा की भावा संडेला एक्सपल्स काढत जा आणि लोणावळ्याला तर नक्कीच जात जा. आपण लोणावळ्यावरून परत निघालोय परतीच्या प्रवासाला. अजून तरी काय खाल्लं नाही, बघू आता कुठेतरी नाश्ता करू, थांबू. मगाशी ना तिकडे तिकडे खरं तर बघायला हवं होतं नाश्ता. आपण इकडे याच पॉइंटला यायचं. बघा इकडे गाड्या बघा आता किती आल्या. येस, तर आपण आता आहेत खंडाळा घाट पॉइंट मध्ये आणि आपण परतीच्या प्रवासाला चाललोय. आता नाश्ता करतोय, संडे राईड. आणि घरातून ऑलमोस्ट 5 वाजता निघालेलो आपण आणि तोपर्यंत आपला काय नाश्ता वगैरे काय थांबला होता. ब्रेक पुढा खाली कुपोलीच्या इथे थांबलेलो, चला त्या नाश्ता करायला तोपर्यंत. चला आता परतीच्या प्रवासाला आपला नाश्ता झाला. ब्रेकफास्ट केलेला आहे. आता आपल्याला घरी जायचं आहे. इकडे बाईक वाले थांबतातच. हा जो स्पॉट आहे ना, हा स्पॉट बघितला ना की मला माळशेज घाटाची आठवण येते. खरंच गर्दी वाढली आता. मगाशी आपण इथे थांबलो नाही, पण ठीक आहे. पण आता हळूहळू गर्दी वाढत चालली आहे. चला आता इथून घर पोचायला मला ऑलमोस्ट 1.5 ते 2 तास लागतीलच. जर तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा, कमेंट करा की तुम्हाला यातला नक्की कोणता पार्ट आवडला.
आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या रायडर मित्रांसोबत की ज्यांना लोणावळ्याला यायचंय. ओके, तर तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि राईड सेफ. चलो बाय.